ओके. नमस्कार, जय भीम, जय शिवराय. मी गणेश वाघमारे, आपल्या सातारचा एक उच्च शिक्षित तरुण आणि सातारचा जबाबदार सातारकर नागरिक म्हणून आज मी सातारा नगरपालिकेचे प्रशासक आणि आरोग्य विभागाचे अधिकारी यांना भेटायला आलो होतो. आणि या भेटीमध्ये मागील काही काळामध्ये म्हणजे मागच्या 1-2 महिन्यामध्ये आणि गणपतीच्या कालावधी उत्सव कालावधीमध्ये सातारच्या प्रत्येक गल्ली बोळात आणि प्रभागात भटक्या श्वान म्हणजे भटक्या कुत्र्यांची, पिसाळलेल्या कुत्र्यांची संख्या वाढली आणि नागरिकांना ते चावे घेत आहेत. आणि याबाबत एक टेंडर निघाले मागच्या 7/11/2023 ला एक टेंडर निघाले आणि 8/11/2023 ला त्याचं इम्प्लिमेंटेशन सुरू झालं. नगरपालिका आणि एक संस्था आहे, त्या संस्थेचं हे टेंडर झाले सातारमध्ये आणि ज्याला 10 लाखाचं टेंडर सातारा नगरपालिकेने दिलेलं आहे. आता हे टेंडर पुढच्या महिन्यामध्ये संपेल, म्हणजे 1 वर्ष होईल ह्या नगरपालिकेच्या टेंडरला. या 1 वर्षाच्या कालावधीमध्ये म्हणजे आज 11 महिने झाले त्या टेंडर झालेल्याला, आम्ही सातारा नगरपालिकेला काही झालेल्या करारनाम्यातील मुद्द्यांना धरून काही प्रश्न विचारले. त्या प्रश्नाची उत्तरांची कागदोपत्री माहिती म्हणजे एव्हिडन्स प्रूफ जो म्हणतो त्यांनी जे नमूद केलंय की करारनाम्यामध्ये मुद्दा क्रमांक 1, मुद्दा क्रमांक 2 नियम अटीला धरून त्या संबंधित संस्थेला काम करायचंय. त्याच्यामध्ये व्हॅन असली पाहिजे, पिसाळलेल्या श्वानांना पकडण्यासाठी त्याचं योग्य पुनर्वसन झालं पाहिजे, निर्बीजीकरण झालं पाहिजे, अशा बऱ्याच गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. आणि मग त्या प्रत्येकी श्वानाची ज्यावेळेस प्रक्रिया होते त्याच्यावर खर्च म्हणजे उपचार होतात त्यावेळेस नगरपालिका त्याची बिल अदा करते. पण मागच्या 11 महिन्यात संबंधित संस्थेनं नगरपालिकेला कोणत्याही प्रकारचे काम केलेल्याचे पुरावे अहवाल सादर केलेले नाहीत. आणि नगरपालिका मात्र लोकांना काय सांगते की आम्ही टेंडर काढलेलं आहे आणि काम सुरू आहे. पण प्रत्यक्षात ज्यावेळेस आपण माहिती घेतली, कागदोपत्री माहिती घेतली, टेंडर समजून घेतलं आणि अधिकाऱ्यांना माहिती घेतली अधिकाऱ्यांपाशी बसून, त्यावेळेस एकही माहिती अधिकाऱ्यांच्याकडे देण्यासारखी नाही, किंबहुना त्यांच्याकडे माहितीच नाही. मग आता माहिती नाही तुम्ही म्हणताय. त्यांनी 3 नोटिसा संबंधित संस्थेला पाठवलेल्या आहेत की तुम्ही कुठलीच कामं केलेली नाहीत, त्याबद्दल तुम्ही जे कामं केले त्याचे पुरावे सादर करा. पण संबंधित संस्थेनं कुठलेच पुरावे सादर केले नाहीत. जिओ टॅगिंग, जिथनं एखादं श्वान पकडलंय ज्या एरियामधून, ज्या प्रभागामधून, ज्या रस्त्यावरून, तिथलं जिओ टॅगिंगचे फोटो, ज्या कुत्र्यावर उपचार झालेत, निर्बीजीकरण झाले, त्या कुत्र्याला काय नेमकं ओळखणार कसं, कुठल्या कुत्र्याला निर्बीजीकरण केले, लसीकरण केले, असा कुठलाही पुरावा यांच्याकडे नाही. मुळात यांनी कामच केलेलं नाही. अधिकारी आणि संबंधित संस्था यांनी मिळून फक्त सातारकरांना येड्यात काढायचं काम केलेलं आहे. म्हणून आज आम्ही जबाबदार सातारकर म्हणून आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांना आणि संबंधित जे उपमुख्य कार्यकारी अधिकारी आहेत दामले साहेब त्यांना भेटलोय. कारण बापट साहेब कुठं असतात ते देवालाच माहिती आणि बापट साहेबांनाच माहिती. त्यामुळे बापट साहेब नसतात म्हणजे इथला प्रशासक जो आहे, जो या शहराचा कारभारी म्हणून काम पाहतो, प्रथम नागरिक म्हणून, तो कारभारीच कुठंतरी तिसऱ्या ठिकाणी असतो. त्यामुळे त्यांच्याबद्दल न बोललेलं बरं. पण जे उपस्थित आहेत त्यांना या टेंडरच्या कामाबद्दल काही माहित नाही. त्या संस्थेची मागील 11 महिन्यात कुठली बिलही काढलेली नाहीत. का बिल काढली नाहीत असं विचारलं तर कामच झालेलं नाही अधिकारीच म्हणतात. आणि कागदोपत्री माहिती मागितली, जर काम केलं असेल, तुम्हाला काय कागद संस्थेने जमा केले असतील, अहवाल, जिओ टॅगिंगचे फोटो, तर तोही या लोकांच्याकडे नाही. यांच्या फाईलला फक्त झालेला करारनामा, वर्क ऑर्डर आणि त्यांना पाठवलेल्या 3 नोटीस, एवढंच फक्त यांच्याकडे पुरावे आहेत. त्यामुळं सातारकर तुम्ही कर भरता, घरपट्टी भरता, पाणीपट्टी भरता, आरोग्याचा कर भरता, सगळे कर आपण भरतो आणि या कराच्या माध्यमातून 10 लाखाचं टेंडर निघतं. 10 लाखाच्या टेंडर मधला 1 पैशाचा, सिंगल रुपयाचा खर्च नगरपालिका करत नाही आणि पिसाळलेल्या कुत्र्यांचा, मोकाट कुत्र्यांचा कुठलाही बंदोबस्त तिथं केला जात नाही. मात्र 1 वर्षात आपण नगरपालिका काय ते करते अशा आविर्भावात आणि अशा एका स्वप्नवत जगात आपण पण सातारकर राहतो. आपली सगळ्यांची नैतिक जबाबदारी आहे की आपल्यासाठी आपल्या कररूपी पैशातनं ही स्थानिक स्वराज्य संस्था आपल्या मालकीनं चालते, आपल्या पैशानं चालते. तिथले अधिकारी आपल्या करातून पैसे घेतो, पगार घेतो, तर तो नेमकं काम काय करतो. त्यामुळं पुढील 4 दिवसात संबंधित संस्थेवर कारवाई झाली नाही. संबंधित संस्थेला नगरपालिकेनं काळ्या यादीत तर टाकायचंच आहे, पण त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे आणि संबंधित अधिकाऱ्यांवर पण कारवाई झाली पाहिजे अशी आमची मागणी आहे. आणि जर हे पुढील 4 दिवसात झालं नाही तर सातारा प्रभागातल्या प्रत्येक नागरिकांना आम्ही सांगतोय, आवाहन करतोय की आपापल्या प्रभागातली सगळी मोकाट कुत्रे आणायची, श्वानांची जत्रा आणि इथला जो कारभारी आहे तो कारभारी भित्रा, अशा पद्धतीचं आंदोलन, लक्षवेधी आंदोलन आपण सातारा नगरपालिकेच्या दालनाबाहेर करणार आहे.
जर 4 दिवसात ह्यांनी कठोर कारवाई केली नाही तर साताराच्या नागरिकांच्या जीवाशी खेळणाऱ्या या प्रशासनाचा मी एक जाहीर निषेध करतो, एक सुज्ञ जबाबदार सातारकर म्हणून, आणि अशा पद्धतीच्या भोंगळ कारभाराचा कायमच सातारकर म्हणून जाहीर निषेध. तत्काळ कारवाई झाली पाहिजे हीच सातारकर म्हणून आग्रही मागणी. धन्यवाद.